सो गाईज आमच्या गावात आता पहिले सुट्टीचा दिवस आहे तर तुम्हाला दाखवून आहे. नक्की बघा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा. टाइमावर तर सूर्यासारखा पंचुअल अस्तित्व असणारा माणूस नाही. कधीतरी चुकलंय का आपण 5-5 वर्षाच्या जे पंचांग काढतो का या दिवशी या वेळेला हा स्थिती असेल. मग ही सूर्याचं महत्व आहे. आणि सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो. मला शिव्या देतो म्हणून त्याला प्रकाश देत नाही असा नाही. सगळ्यांना चंद्र सगळ्यांना सावली देतो. आलं का लक्षात. पण चंद्र कधी कधी चोराचा डाव पण बिघडवतो. संत जर आपण आता ती वेळ नाहीये तशी, पण पूर्वी असे बाबा सांगायचे डोक्यावर मोठ्या हार्मोनियम पेटी घेऊन भजनाला जायचे. तेव्हा चांदणं असलं की चांगलं आहे की नाही. संजय नाना काय चांदणं असलं की चांगले, पण चोराला वाटतं चांदणं असलं तर माझा चोरीचा डाव हुकेल. लोक मला बघतील.
बघतील. म्हणून चंदनाचं चांदण्याचं महत्व काय, चंद्राचं महत्व शीतल चांदणं देत असतो. आलं लक्षात. रवी शशो घना वृक्ष, वृक्ष झाड सावली देत असतो, फळं देत असतो. ह्याचे उपकारासाठी असतात. आपण जर झाडं नसली तर काय होईल आपली अवस्था सांगता येत नारणार नाही. ग्लोबल वॉर्मिंग जी चालू झाली, आता सगळीकडे झाडं तोडली जातात, सगळीकडे प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. नको तेव्हा पाऊस पडतो, नको तेव्हा काही होतं. त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, कारण आपण झाडं तोडून तिकडे बिल्डिंग बांधायला लागलेलो आहे. निसर्ग सौंदर्य आपण हरून टाकलेलं आहे. म्हणून बघा, आपण प्रवासाला गेलो तर सावलीला कुठे थांबतो. आता तो ऊन किती आहे बघायला नको, किती भरपूर ऊन आहे. ती झाडाची आपल्यावर काय उपकार आहे, तो फळ देतो आपल्याला. आलं लक्षात. रवी शशी घना वृक्ष, नदी, हा पाऊस. पाऊस आपल्याला नसला तर पीक घेता येणार नाही. ढग नसले तर आपल्याला पीक घेता येणार नाही. गाय, गाय किती आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलेली आहे आणि तिच्यापासून दूध मिळत असतो आपल्याला आणि तिच्यापासून चारवायला शेण वगैरे मिळत असतो. आता आपण लाद्या आणल्यात, लाद्या, इटालियन मार्बल आहे की नाही, वंडर मार्बल. थंडीत पाय ठेवतो का बाबा? हा, म्हणजे 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करून आपण काय आणला, ठणका आणला, ठणका विकत. आलं का लक्षात. ठणका होतो. आता पहिले गावात जमिनी होत्या, सुंदर होत्या, चांगल्या होत्या. तर रवी शशी घना वृक्ष, नदी, गावच्चे सज्जना. आणि सज्जन हे परोपकारासाठी असतात. पण या 6 पहिले जे 6 आहेत यांच्यामध्ये दोष आहे, पण संतांमध्ये दोष नाही, ते समान असतात. बघा कसं. सूरज में आग है, सूरज में चांद में दाग है. सूरज में आग है, चांद में दाग है, पेड़ पे नाग है. सूरज में आग है, चांद में दाग है, पेड़ पे नाग है. नदी और घन ज्यादा बरसे तो भागम भागे. नदी और बारिश घन ज्यादा बरसे तो गैया के मुंह में झागे. गैया के मुंह में पर हमारे संत बेदाग है. हरि संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, तोची जाना जगी. दया क्षमा जाते अंगे, दया क्षमा जाते अंगे, लोभ तनाय मना, लोभ तनाय मना. सो गाईज, आता आलेलं आहे मी हनुमान जयंतीचा. तर आजचा लास्टचा दिवस आहे, तर मी रुक्मिणी म्हणणार आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे.